बंगालचा निकाल लागला आणि BJPला तिथं अभूतपूर्व यश भेटलं. बंगाली जनतेची अवदसा संपली. बंगाली जनतेवर महाकालीची कृपा झाली. पण हे यश नुसतं BJPचं नाही, हे यश आहे तिथल्या हिंदू लोकांचं. हे सगळे सनातनी बंगाली हिंदू एकत्र आले आणि त्यांनी हा चमत्कार घडवून दाखवला. खूप महत्त्वाचं राज्य आहे हे बंगाल. तसं पाहिलं तर भारताचे हे जे दोन राज्य आहे, आपलं महाराष्ट्र आणि बंगाल, हे या भारताचे महत्त्वाचे दोन आधारस्तंभ आहेत. इथूनच तर मोठमोठ्या राजकीय चळवळी उभ्या राहिल्या, सामाजिक चळवळी, आर्थिक चळवळी, मोठमोठे समाजसुधारक, लेखक याच तर दोन राज्यातून बनले, आजही बनत आहेत. खूप प्रतिभा आहे या बंगालमध्ये. म्हणून तर तुम्हाला कदाचित माहिती असेल की इंग्रज लोकांनी सगळ्यात आधी तर या कलकत्त्याला बंगालमध्येच आपलं सगळ्यात पहिले बस्तान बसवलं. या कलकत्त्याला आपली राजधानी बनवलं. बंगालच्या आजूबाजूचा खूप सुपीक प्रदेश आहे. खूप मेहनती लोक होते हे आधी बंगाली. पण नंतर 1947 पासून या बंगाली लोकांना एका अशा रोगाने झपाटलं, अशा रोगाने हे बंगाली लोक ग्रसित झाले ज्याचं नाव आहे सेक्युलरिझम, धर्मनिरपेक्षता. हा रोग या बंगाली लोकांच्या मनाला असा चिपटकला की जो 1947 पासून ते 2026 पर्यंत हा रोग गेला नाही. शेवटी 2026 हा रोग या बंगाली जनतेच्या मनातून गेला. ही तर सुरुवात आहे. बंगाली लोकांना अजूनही खूप महत्त्वाचं काम करायचं आहे. खूप ह्या कम्युनिस्ट लोकांनी, ह्या TMCनी, ही जी पागल दिदी आहे हिटलर दिदी, हिने खूप बंगाली लोकांचा ब्रेन वॉश करून ठेवला. तिथल्या हिंदूंचा, या हिंदूंना कमजोर करून तिने ठेवलेलं आहे. खूप त्यांना स्वाभिमान जागा करण्याची गरज आहे. सगळ्यात आधी तर बंगाली लोकांना जी डेमोग्राफी चेंज झालेली आहे तिथे, ती डेमोग्राफी त्यांना दुरुस्त करण्याची गरज आहे. बंगाली लोक एवढे धर्मनिरपेक्ष झाले होते, एवढे उदार झाले होते की आपण तर बघतो हा जो आजचा बांगलादेश आहे, हा बांगलादेश कधी काळी हा हिंदू बहुल प्रदेश होता. तिथे खूप सारे हिंदू होते. पण बंगाली लोकांच्या या अतिधर्मनिरपेक्ष, अतिसहिष्णू यांचं जी मानसिकता आहे त्याच्यामुळे हा एवढा इस्लाम तिथं फोफावला. 1951 साली जे पहिली जनगणना झाली होती भारताची, तेव्हा बंगाली लोक जे बंगाली हिंदू जे आहे तिथे हे जवळपास 80% होते. मुसलमान 20% होते बंगालमध्ये, पश्चिम बंगालमध्ये. आज काय परिस्थिती आहे? अजून तर जनगणनाचे आकडे यायचे आहे, पण जे आतापर्यंतचे जे जुने आकडेवारी आहे त्याच्यानुसार पश्चिम बंगालमध्ये हिंदू 80%वरून 70%वर आला. पण दुसरीकडे जे मुसलमान लोक आहे, जो इस्लाम फॉलो करणारे लोक आहे, 20%वरून 30%पर्यंत पोहोचलेले आहे. सगळ्यात आधी तर या डेमोग्राफीकडे बंगाली लोकांनी लक्ष देण्याची गरज आहे. हिंदूंची लोकसंख्या वाढवण्याची गरज आहे. सगळ्या भारतानेच हिंदूंची लोकसंख्या वाढवण्याची गरज आहे. जर ही अशी डेमोग्राफी चेंज झाली, आपल्याला आता उदाहरण बंगालचं आपल्या समोरच आहे. बंगालची डेमोग्राफी चेंज झाली म्हणून तर हा बांगलादेश वेगळा झाला, म्हणून तर हा मुसलमान वेगळा देश वेगळा करावा लागला. याच्याकडे बंगाली लोकांनी सगळ्यात सिरियसली पाहण्याची गरज आहे. पण हे बंगाली लोक हुशार आहेत, करतील काहीतरी. आणि महाकालीचा आशीर्वाद आता यांना भेटलेला आहे. देव या बंगाली लोकांना सद्बुद्धी देव. जय हिंद, जय महाराष्ट्र.